आता ही नवीन आमच्यावर पाबंदी आहे का? मग पाबंदी असेल तर बजेटमध्ये आम्हाला इंग्रजी आमदारांना शिकवण्यासाठी तुम्ही काही तरतूद करणार आहात का? किंवा इंग्रजी भाषेत लिहिणारा एक पुन्हा 50,000 रुपये महिन्याचा एक नवीन पीए देणार आहात का? उद्या अशासकीय विधेयकाचं इंट्रोडक्शन आहे, पुन्हा पुढचा शुक्रवार नाही. कामकाजाचा दर्जा चांगला राहावा म्हणून जीव तोडून आम्ही काम करतो, पण तुम्ही आमच्या जीवावरच उठाल तर अध्यक्ष महाराज आम्हाला काम करणं कठीण होईल. आपल्याला माझी विनंती आहे, मी देतो, या नियमामध्ये तुम्ही डायरेक्टिव्ह द्या, इंग्रजीचं बंधन आमच्यावर टाकू नका आणि उद्या सर्वच्या सर्व बिल इंट्रोडक्शनला घेऊ नका राज्यपाल महोदय यांची परवानगी. इंग्रजीत आम्ही कशाला देऊ अध्यक्ष महाराज? मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि तरी तुम्ही इंग्रजी इंग्रजी इंग्रजी. बाकी ठिकाणी लागेल तर इंग्रजी मी समजू शकतो की ते आरोग्यास दिशी अपायकारक आहे, पण याला इंग्रजी कशाला पाहिजे? हो हो, दे बरं तिकडे, नाही तर मग आम्ही इंट्रोडक्शनच करू शकणार नाही उद्या. माहिती घेऊन तुम्हाला कळवण्यात येईल. हा, माहिती घेऊन घ्या. बाबाजी काळे. माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये प्रस्तावास बोलण्यास मी उभा आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने खऱ्या अर्थानं ठोस धोरणं करणं गरजेचं. तर नवीन मंडळी नाही पण बोलू द्या आता, थोडं कसं आहे बरोबर. ठीक आहे, जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाने मांडलेल्या 293 या प्रस्तावावर समर्थन करण्यासाठी मी उभा आहे. आणि अध्यक्ष महोदय, मगाशी अतुल भातखळकर साहेबांनी उल्लेख केला, ही पहिलाच प्रसंग आहे की 4-5 प्रस्ताव एकत्रित आलेले आहेत. चार आहेत प्रस्ताव, 4, आणि जर जमलं तर अंतिम आठवडा प्रस्तावही आपण घेऊ शकतो, 6. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपल्या सभागृहात अर्थसंकल्पाचं बजेट हे आतापर्यंत 5 आठवडे चालायचं. तेही बजेट आपण 3 आठवड्यात संपवायला लागलो. आपल्या अर्थ विभागाचं कामकाज झाल्यानंतर, डिमांड्स पूर्ण झाल्यानंतर किमान 1 आठवडा पुढे पाहिजे होता. अध्यक्ष महोदय, आपण त्या 4 सुट्ट्यामध्ये 4-5 सुट्ट्या झाल्या आणि त्यामुळं अतुल भातखळकर साहेबांना माझी विनंती आहे की आपणही पक्षात हे मांडा की विधानसभेचा आता 238 आहेत तुमच्याकडे, त्यामुळे घाबरण्याचं काही गरज नाही. त्यामुळे 5 आठवडे 6 आठवडे मी याच सभागृहात बघितलेलं. 237 नाही, -1 आहे ना तिकडे. माझं अध्यक्ष महोदय, तिकडनं वजा झालेल्यांच्यावर मी खरं म्हणजे कर्टसी दाखवली, ती माझी चूक झाली. तिकडनं वजा झाले ते यापूर्वीच. आणखीन एक आहेत तुमच्यात वजा करायच्या लिस्टमध्ये आहेत, आता नाव सांगून वेळ घेत नाही, ते नाही आहेत सभागृहात. पण अध्यक्ष महोदय,